सगळ्यांच्या चरणाची धूळ जरी मस्तकाला लागली तरी वारी संपन्न झाल्यासारखी आहे. हा शॉर्टकट आहे, आपल्या अंगावर काही येऊ द्यायचं नाही. ठीक, आजचा अभंग आहे 3 चरणांचा. हा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज मी पंढरीची वारी करत असताना कोणत्या नियमांचं पालन केलं, मी पंढरीची वारी करत असताना कुठले नियम आचरणात आणले, मी पंढरीला वाटचाल करत असताना पायी चालत असताना मुखातून मी कोणतं नाम घेतलं याचं वर्णन करताना हा अभंग तुकाराम महाराज आपल्याला सांगताय. बघा, पंढरपूरचीच वारी का है ना, इतकी सगळी तीर्थक्षेत्र आहेत, ज्योतिर्लिंग आहे ना, धाम आहे, पण या धामांसाठी कोणी वारी करून जात नाही. गाडीने जाईल, ज्योतिर्लिंगाला पण गाडी करून जाईल, रेल्वेने जाईल, ट्रेनने जाईल, पण वारी फक्त कुठली आहे, पंढरपूरची वारी आहे का नाही. मग या पंढरपूरची वारीच का बरं, तर याला इतिहास आहे. पंढरपूरची वारी का करावी याचा एक इतिहास असा आहे की ही वारी केली होती सगळ्यात अगोदर महादेवानी है ना. आदिनाथ उमा आपला जो वंश आहे, आपला वंश म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे ना, तो संप्रदाय महादेवापासून आहे. आणि या महादेवाने पंढरपूरची वारी केली असा काय आहे इतिहास आहे. मग एकटे आले का महादेव, नाही, सगळ्यांना घेऊन आले है ना. पार्वती मातेला घेतलं, गणपती रायाला घेतलं, स्वतः बैल है का नाही, त्या सगळ्यांना घेऊन पंढरपूर मध्ये महादेव आले. पण ज्यावेळेस महादेवांनी पाहिलं की पंढरपूर धामामध्ये वारकऱ्यांची खूप दाटी झालेली आहे आणि एवढं सगळं घेऊन आपण काय जाऊ शकत नाही, त्यामुळे पंढरपूरच्या अलीकडे है ना वाकडीच्या तिथे एक तळ आहे आणि त्या तळ्या शेजारी पार्वती माता म्हटली मी काही इथून पुढे येणार नाही, तुम्ही तुमचं पुढे जावा, मी इथेच थांबेल. म्हणून पार्वती मातेचं तिथं मंदिर आहे, तिथं पार्वती माता थांबल्या. पुढे चालत गेल्यानंतर मंदिरामध्ये एवढी लाईन बघितलं की नंदी महाराज म्हटले आता आपली काही ताकद एवढ्या माणसामध्ये जायची नाही. म्हणून एकमेव नंदी असा आहे की तो भगवान श्रीकृष्णांच्या समोर बसलेला आहे. तुम्ही पंढरपूर मध्ये गेला, नामदेव पायरी चढून वरती गेला की तुम्हाला पहिलं दर्शन कुणाच होतं, नंदीच होत. बघत चला हा, नंदी महाराज म्हटले आता महाराज आम्ही इथंच बसणार, आम्ही काय तुमच्या सोबत येणार नाही. मग तिथून पुढे गेल्यानंतर कोण आहे, ज्यावेळेस ते कोणता वेल आहे तो कानोपात्राच्या मंदिराच्या अलीकडे असे झाडाची फांदी आहे का नाही, त्याच्यात तिथं गेला की तुम्हाला गणपतीचं दर्शन होतं. 2 गणपती आहेत तिथे, गणपती राया तिथं थांबले आणि महादेव ज्यावेळेस आतमध्ये गेले, शंकर भगवान ज्यावेळेस आतमध्ये गेले, त्यावेळेस एवढा मोठा भक्त माझ्यासाठी पायी चालत आलेला बघितल्यानंतर भगवंतांचं मन काय झालं, प्रफुल्लित झालं. आता यांची सेवा कशी करू, काय देऊ मी यांना, कुठे बसू, भगवंतांना प्रश्न पडला. म्हणून भगवंतांनी स्वतःच्या मस्तकावरती काय केलं, महादेवाला जागा दिली. ज्यावेळेस तुम्ही अभिषेक भगवंताचा बघत असाल त्यावेळेस सर्वात वरती काय आहे, शिवलिंग आहे. म्हणून हरी हरा भेद नाही नका करू हे दोन्ही देव एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं दर्शन घ्या त्यावेळेस महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आता हा झाला वारीचा इतिहास. पण वारी करत असताना मुळात मनापासून काय अपेक्षा असावी, काय इच्छा असावी आहे का नाही. तर पहिलं ब्रीद वारकऱ्याचं हे होईल भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म. पुढे काय मुखी ठेवायचे. बघा वारकरी होताना हा पहिला नियम आहे की भिकारी झालो तरी चालेल पण घरची चिंता करणार नाही. हा कल्याणाप्पांनी सांगितलं मला आल्या म्हणले फोन स्विच ऑफ करून टाकलाय, अजिबात घरचा फोन येत नाही, फक्त पंढरपूरची चिंता आहे. आणि असे ज्यावेळेस भक्त येतात त्यावेळेस विठुराया मंदिरात नाही उभा राहत, ईशीवरती येऊन उभा राहत आहे ना. त्याला वाटतं काय करू माझ्या भक्तासाठी है ना. भक्ती जेवढी जर तळमळीने केली ना, मुळात आपण चुकतोय कुठे माहितीये का, आपण संसार जेवढ्या तळमळीने करतो तेवढी भक्ती तळमळीने करत नाही आहे का नाही. आता बघा तुम्ही इकडे चालत आले पाटेवाडीला इतका पाऊस झालाय, तुम्हाला माहितच ना आता ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्या पेरण्या होणार नाही. भरपूर पाऊस झाला, मी भिजतच आलो येताना आहे का नाही.
तुम्हाला सगळ्यांना माहितीये का? तुम्ही घरी फोन केलते का? नाही हा? नाही भरपूर पाऊस झाला. आता तुम्हाला चिंता लागेल का नाही की लावणातलं रान आता तसंच राहतंय का म्हणून? हा? मग ही चिंता करायची नाही. ज्यावेळेस ही चिंता संसाराची लागते ना त्यावेळेस भगवंत संसारातच गुंतवून ठेवतात. ही ध्यान. बघ ऐका जड भरत राजाची कहाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? हा आपण जास्त वेळ नाही घेणार. हा? थोडा वेळ. ठीक आहे ना? आयुष्यभर भक्ती केली, मरते वेळी चिंता कोणाची लागली? हरणाची चिंता लागली. माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल? पुढचा जन्म कसा घ्यावा लागला? हरणाचा घ्यावा. ठीक आहे ना? त्याच्यामुळे चिंता करायची नाही. वारकऱ्याचं पहिलं लक्षण हे असलं पाहिजे, ज्याने चिंतेवरती वार केला, ज्याने वासनेवरती वार केला, ज्याने इंद्रियांना बाजूला सारलं आणि फक्त विठ्ठलाला जवळ केलं, त्याला काय म्हणायचं? वारकरी म्हणायचं. वारकरी ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. है ना? बघा, ज्यावेळेस वारीमध्ये आपण चालत असतो त्यामध्ये पहिला तुकाराम महाराजांनी नियम सांगितला की पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक न करी. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या घरी वारी होती ती कशी होती? वंश परंपरेने होती. त्यांच्या 7-8 पिढ्या अगोदरच्या वारकरी होत्या. हे का नाही? आणि त्यांच्या त्या परंपरेमध्ये तुकाराम महाराज आले आणि त्यांनी सुद्धा वारीची परंपरा पुढे काय केली? जोपासली. म्हणून ही भक्तीची परंपरा आहे का नाही? माझ्या वडिलांची निरधिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आहे का नाही? ही परंपरा असली पाहिजे. आमच्यात वेगळीच परंपरा चालू होती. बाप पेल लागला की मुलगा. हा, आमच्या परंपरेला खंड नाहीये. कोणत्या? बापाने मांसाहार केला की मुलाने मांसाहार बापच खाऊ घालतो. पहिल्याच लक्ष घ्या. मी त्या दिवशी पण बोलताना सांगितलं की पितामह भीष्म है ना, एक वचनी है ना, कठोर ब्रह्मचार्याचं पालन करणारे, पण आयुष्यामध्ये ज्यावेळेस त्या बाणाच्या शय्येवरती झोपावं लागलं त्यावेळेस ते भगवंतांना विचारतात, भगवंता माझं चुकलं काय? भगवंत म्हणतात आठवा मागचा जन्म. आठवला की ते म्हणतात भगवंता त्या जन्मामध्ये पण माझ्याकडनं काही चुकलेलं मला आठवत नाही. असं करत करत 150 जन्म आप्पा पाठीमागे गेले. 150 जन्मामध्ये एकही पापकृत्य केलेलं भीष्माला माहीत नाही किंवा हातातनं पापकृत्य झालंच नाही. आणि मग भगवंत म्हणले आता एकच जन्म, ह्याचा मागचा आठवा. त्यावेळेस त्यांना आठवलं की मी राजकुमार होतो, आम्ही घोड्यावरून चाललो होतो आणि आडवे काय आला होता? सरडा. सरडा आडवा आला, त्याला बाणाने फक्त बाजूला केलं. त्याच्या मागचं कारण काय होतं? घोडाच्या टापेखाली त्यांनी येऊ. मग ते म्हणतात भगवंता हा तर काय अपराध नाही. एखादा माणूस चाकाखाली, गाडी खाली, घोड्याच्या टापेखाली येत असेल तर त्याला बाजूला करणं हा काय अपराध आहे का? भगवंत म्हणतात त्याच्या पलीकडे तुला आठवा. ज्यावेळेस त्या बाणाने त्याला बाजूला करताना तो सरडा कुठं पडला? काट्यांच्या फांदीवरती पडला. आणि त्याची शिक्षा 150 जन्मानंतर बाणांच्या शय्येवरती जर झोपावं लागत असेल, आम्ही तर बोकडाचे पाय दाबून कापलेत ना. आपण आम्ही बसलो होतो, आपण सांगत होते त्यांना दळावं का लागतंय, आमचे पैसे कशामुळे बुडाले. गरुड पुराणात त्यांनी वाचा, त्या गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, परस्त्रीची इच्छा जरी मनामध्ये व्यक्त केली. मी काय बोलतो? ज्यावेळेस भक्तीमध्ये आपण उतरतो, हा परत कुणासाठी? ज्याने माळ घातली, जो विठ्ठलाचा भक्त म्हणून घेतो, त्याने परस्त्रीची नुसती इच्छा जरी व्यक्त केली तरी सप्त लोखंडाच्या सळईला काय करतात? मोडून बांधतात. है ना? दारू पिलं शिस, गरम शिस तोंडामध्ये ओततात. आणि ह्या शिक्षा जर तुम्ही बघितल्या तर ह्या पांडवांना पण ह्या शिक्षा झाल्या. लक्षात आलं ना? ज्यावेळेस एकलव्याने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याचा आवाज बंद केला, त्यावेळेस द्रोणाचार्यांनी ते पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अरे असा कोण धनुर्धार आहे की तो एकही छोटीशी जखम न करता कुत्र्याच्या तोंडामध्ये इतके बाण मारतो आणि त्याचा आवाज बंद करतो. अर्जुनाला वाटलं की आपण पण हे कला काय केली पाहिजे?
शिकली पाहिजे. अर्जुनाने बाण मारला पण त्या कुत्र्याच्या तोंडाला काय झाली, जखम झाली. तर ज्यावेळेस स्वर्गाकडे हे मार्गक्रमण करत होते ना, त्यावेळेस अर्जुनाच्या तोंडामध्ये तप्त सळ्या घातल्या जात होत्या, कारण त्याने तोंडामध्ये कुत्र्याच्या काय केलं होतं, बाण मारले होते. जर इतका थोर भक्त असून पापाला चुकला नाही नाही, पापाची शिक्षा भोगायला चुकला नाही, तर आपण तर काय एवढे, मी तरी एवढा खास काय भक्त नाही. म्हणून सावध व्हा. वारीमध्ये जाताना फक्त भगवंताचं नामस्मरण करा. वारी करताना साधू संतांचे भजन, साधू संतांचे अभंग, साधू संतांचेच विचार डोक्यामध्ये ठेवा. संसाराचा विचार करू नका. आपल्याला काय अनुभव नाही का संसारामध्ये किती त्रास आहे का नाही? संसारात त्रास आहे का नाही? आता जायचं नाही पंढरपूरवर माघारी गेलो, हा त्रास आहे ना संसारात, है ना? काकड्यामध्ये म्हणतो ना आपण, Hare